विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पाचवी मॅथमॅटिक्स म्हणजेच पाचवी गणित पाठ्यपुस्तकानुसार संपूर्ण अभ्यासक्रम. आपण पाचवी वर्गामध्ये शिकत असाल तर आता रेग्युलर अभ्यासक्रमची चिंता सोडा, कारण संपूर्ण पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमासाठी तुम्ही हा व्हिडिओ क्लास जॉईन करून संपूर्ण गणित सहज आणि सोप्या पद्धतीने घरी बसून शिकू शकतात. पाहूया पहिला पिरियड लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण फिफ्थ मॅथमॅटिक्स म्हणजेच पाचवी गणित. पाचवी गणित आणि हा पाचवी गणितातील आपला पहिलाच व्हिडिओ आहे. तर आपण संपूर्ण पाचवी फिफ्थ मॅथमॅटिक्स संपूर्ण अभ्यासक्रम ॲज टेक्स्ट बुक म्हणजेच टेक्स्ट बुक प्रमाणे पाठ्यपुस्तकानुसार संपूर्ण पाचवीचं गणित तुम्हाला या व्हिडिओ सिरीजमध्ये शिकायला भेटणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ क्लास जॉईन करायचा असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओमधील सर्व संकल्पना तुमच्या लक्षात येतात का? सर्व गणित तुम्हाला समजतात का? इफ यू वेल अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्स अँड द प्रॉब्लेम अपॉन डिपेंड, तर नक्कीच तुम्ही हा क्लास जॉईन करू शकता. तुम्ही मराठी किंवा इंग्रजी कोणत्याही माध्यमामधून शिकत असाल, मराठी किंवा इंग्लिश कोणत्याही माध्यमातून शिकत असाल तर आता पाचवीचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण घरी बसून व्हिडिओ क्लासद्वारे शिकू शकता. तर हा व्हिडिओ क्लास आपण आजच जॉईन करू शकतात. या व्हिडिओ क्लासमध्ये पाचवी पाठ्यपुस्तकानुसार संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकायला मिळेल. जर आपणास हा क्लास जॉईन करायचा असेल तर आपण व्हॉट्सअप करू शकतात 8856 046 142 या नंबरवर. हा क्लास प्ले स्टोअर ॲपवर तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये पहिला चॅप्टर, पाचवी गणिताचा पहिला चॅप्टर जो आहे, पाचवी स्कॉलरशिपमधील फर्स्ट चॅप्टर आहे रोमन न्यूमरल्स. यालाच मराठीमध्ये रोमन संख्याचिन्हे असं म्हणतात. रोमन संख्याचिन्ह. तर रोमन संख्याचिन्ह याची नव्यानंच माहिती या ठिकाणी पाचवीपासून सुरुवात होते. तर आपण आजच्या टॉपिकमध्ये कोणते घटक अभ्यासणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन म्हणजेच रोमन संख्येची ओळख. जे विद्यार्थी मराठी मीडियमला आहेत त्यांना इंग्लिश शब्द नोट डाऊन करून घ्यायचे आहेत, कारण तुम्हाला इंग्लिशचे सुद्धा शब्द समजणार आहेत. म्हणजे तुमच्या कन्सेप्ट मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमातून क्लिअर होतील. आणि जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमला आहेत त्यांना मातृभाषेतून या शब्दाला काय म्हणतात हे पण लक्षात येईल. तर रोमन न्यूमरल्स अप टू 100 म्हणजे 100 पर्यंतच्या रोमन संख्या कशा लिहायच्या. रूल फॉर रायटिंग रोमन न्यूमरल्स. रूल म्हणजेच नियम, फॉर म्हणजे च्यासाठी, रायटिंग म्हणजे लिहिणे किंवा लेखन करणे, रोमन न्यूमरल्स म्हणजेच रोमन संख्याचिन्ह. तर रोमन संख्याचिन्ह लिहिण्याचे काही नियम आहेत, ते पण नियम आपण पाहणार आहोत. त्यानंतर यूज ऑफ रोमन न्यूमरल्स. यूज म्हणजे रोमन नंबरचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोठे वापर होतो, डेली लाईफमध्ये रोमन नंबरचा वापर आहे का. अँड रोमन नंबर अप टू 1000 म्हणजे 1000 पर्यंतच्या रोमन संख्याचं लेखन आणि त्याची पद्धत. त्याचबरोबर महत्त्वाची ट्रिक आणि होमवर्क. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी संपूर्ण पिरियड घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे या पिरियडवरची ऑनलाईन टेस्ट सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक चॅप्टरवर 20 प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट, आणि ही टेस्ट सुद्धा प्ले स्टोअर ॲपमध्येच उपलब्ध असेल. तर सुरुवात करूया आपण फिफ्थ गणित लगेच. तर सुरुवातीला आपल्याला इंट्रोडक्शन समजून घ्यायचं आहे की रोमन न्यूमरल्सचा वापर कसा केला जातो, रोमन न्यूमरल्स कसे लिहिले जातात. जर आपण संख्यांचा अभ्यास केला, इफ यू स्टडी द नंबर्स, आपल्याला माहिती आहे देवनागरी लिपीमध्ये आपण संख्याचिन्ह पाहिलेले आहेत. देवनागरी लिपी. त्यानंतर इंग्रजी आपल्याला माहितीच आहेत, इंग्रजीत संख्या लेखन असेल. आणि आज आपल्याला शिकायचं आहे रोमन संख्याचिन्ह. रोमन संख्या.
म्हणजेच देवनागरी तर आपल्याला माहिती आहे, देवनागरी, इंग्लिश आणि रोमन. तर पाहूया ॲज कंपॅरिझन, जर आपण देवनागरीचा लिपीचा विचार केला तर आपण 1 या पद्धतीने लिहितो, तेच इंग्लिशमध्ये 1 या पद्धतीने लिहितो. हेच जर समजा रोमन संख्यामध्ये लिहायचं असेल, रोमन लिपीमध्ये, तर या पद्धतीनं 1 लिहिलं जातं. त्यानंतर 2, हेच इंग्लिशमध्ये 2 या पद्धतीनं असतं आणि रोमन संख्या चिन्हामध्ये असे 2 आय काढले जातात, यालाच आपण 2 म्हणतो. देवनागरी लिपीमध्ये 3, इंग्लिशमध्ये 3 आपण असं लिहितो आणि रोमन संख्येमध्ये 3 वेळेस आपल्याला हे असे आय काढायचे आहेत. त्यानंतर देवनागरी लिपीत 4, इंग्रजीमध्ये या पद्धतीने 4 आहे आणि रोमन संख्येमध्ये आय आणि व्ही या चिन्हाचा वापर केला जातो. यानंतर 5चा जर विचार केला तर मराठीमध्ये 5, इंग्लिशमध्ये 5 आणि रोमन संख्येमध्ये 5 म्हणजेच व्ही. 6, 6 आणि व्ही आय म्हणजेच 6. त्यानंतर 7, 7 व्ही डबल आय. 8, 8 व्ही ट्रिपल आय. 9, 9 आणि या ठिकाणी लिहिलं जातं आय एक्स, एक्सच्या आधी आय लिहायचं आहे, नंतर एक्स. त्यानंतर आहे 10, 10 अँड हिअर यूज एक्स. तर जनरली तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी क्लिअर झालेल्या असतील की रोमन संख्येमध्ये वेगवेगळ्या चिन्हांचा कसा वापर केला जातो, जसं की 1 साठी 1 आय, 2 साठी 2 आय, 3 साठी 3 आय, 4 साठी आय व्ही, 5 साठी व्ही. हे 5 खूप महत्त्वाचं आहे. पहा या ठिकाणी 5 वरून आपल्याला एक लक्षात येतं, 5 साठी व्ही वापरलं जातं, 1 साठी आय. तर हे मूलभूत चिन्ह कसे वापरले जातात पहा. 1 ला आय आहे, 2 ला 2 आय, 3 ला 3 आय. आता 4 लिहिण्यासाठी 4 हा अंक 5च्या आधी येतो 1 नी, म्हणून या ठिकाणी 1 पाठीमागे लिहिलेला आहे आणि व्ही पुढे लिहिलेला आहे. 5 ला व्ही आलेला आहे. 6, 5च्या नंतर 6, म्हणून या ठिकाणी व्हीच्या पुढे आय लिहिलेला आहे. तर याचे नियम आपल्या लक्षात येणारच आहेत. 7 ला पुन्हा व्ही आय आय, म्हणजे व्ही साठी 5 आणि आय म्हणजे हे 2, तर 5 आणि 2 7. 8 साठी व्ही आय आय म्हणजे 5 आणि 3 1 1 आलेले आहेत. 9 साठी पहा 10च्या आधी 1, 10च्या आधी 1, 10 ला x आहे तर त्याच्या आधी म्हणून हे आय डाव्या बाजूला लिहिलेलं आहे. तर हे सर्व नियम आपल्याला समजून घ्यायचे. तर 1 ते 10 पर्यंतच्या संख्या कशा लिहिल्यात हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आपण या ठिकाणी पाहूयात की नेमकं याचा वापर कसा केला जातो किंवा याचे रूल काय आहेत. तर पहा, रूल्स वापरत असताना पहिला जो नियम आहे तो रूल आपण समजून घेऊयात. इफ आयदर ऑफ द सिम्बॉल आय and x is written consecutively 2 or 3 times, their sum total is the number they make. Means when I and x we written more than 2 or 3 times, then their sum is the number they make. म्हणजे त्यांची बेरीज हीच ती संख्या दर्शवते. म्हणजेच आय आणि x यापैकी कोणतेही चिन्ह एका पुढे एक लिहिले असता त्यांची बेरीज करून संख्या मिळते. तर नेमकं काय आहे याचा अर्थ हे समजून घेऊयात. तर पहा, आयचा जर विचार केला तर आय म्हणजे 1 आहे, आयची किंमत किती आहे 1. आता जर तुम्ही 1 आणि 2 आय असे लिहिलात तर याचं काय येणार, हे 1 आय म्हणजेच 1 अधिक दुसरं 1 म्हणजे 1, तर हे होईल 2, म्हणजेच याची किंमत येते 2. तुम्ही हे जर असं लिहिलं 1 आय 2 आय आणि 3 आय, तर हे 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे हे होईल 3. हे लक्षात आलं तुमच्या. म्हणजे
आय आणि एक्स साठीच हे लागू आहे, लक्षात घ्या. आय आणि एक्स. तर एक्सची किंमत किती आहे? तर एक्सची किंमत आहे 10. म्हणजे एक एक्स जर लिहिलं तर 10 आणि जर 2 एक्स लिहिले तर काय होईल पहा. हे एक्स म्हणजे 10 आणि दुसरं एक एक्स 10. 10 आणि 10 20. जर समजा हेच एक्स एकदा, दोनदा आणि तीनदा लिहिले तर हे होईल 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30. आलं लक्षात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फक्त आय आणि एक्स या दोन्हीसाठीच लागू आहे. तुम्ही जर व्ही आणि व्ही लिहित असाल तर हे 5 अधिक 5 असं होत नाही. हे रॉंग आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला वाटेल की आय आय म्हणजे 1 अधिक 1 2 झालं, एक्स एक्स म्हणजे 10 झालं, 10 आणि 10 20 झालं. तसं व्ही आणि व्ही 5 आणि 5 असं होत नाही. तर हे लक्षात ठेवा की हे चुकीचं आहे. दिस इज रॉंग. ओनली धिस रूल यूज फॉर आय अँड एक्स. यामध्ये पुढे आणखी एक नियम असा आहे की हे आय आपण फक्त 3 वेळेसच घेऊ शकतो. ओनली 3 टाइम्स. म्हणजे जर तुम्हाला वाटलं की आय 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 5 वेळेस घ्यावं, 6 वेळेस घ्यावं असं घ्यायचं नाही. फक्त 2 टाइम्स और 3 टाइम्स. 2 टाइम्स अँड 3 टाइम्स. मॅक्झिमम 3 टाइम्स. यानंतर पाहूया आपण सेकंड रूल. यानंतर रूल नंबर 2. द सिम्बॉल आय अँड एक्स कॅन बी रिपीटेड. रिपीटेड म्हणजे वारंवार लिहिणे. आय आणि एक्स कॅन बी रिपीटेड कॉन्जिक्युटिव्हली 2 और 3 टाइम्स. तर हे फक्त 2 आणि 3 वेळेस लिहिलं जातं. तुम्हाला आत्ताच नियम सांगितला होता. द न्यूमरल व्ही इज नेव्हर रिपीटेड कॉन्जिक्युटिव्हली. आणि व्हीचा तर वापर आपण करच म्हणजे नेहमी वापरू शकत नाही, डबल लिहू शकत नाही. जसं की व्ही व्ही असं लिहित नाहीत. हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, हे चुकीचं आहे. व्ही 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 म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हे 5 अधिक 5 अधिक 5 बरोबर 15 असं होत नाही. हे लक्षात ठेवा. तर आय आणि एक्स हे चिन्ह एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. तर हे आणखी एकदा कन्सेप्ट क्लिअर करतो तुम्हाला. तर 1 आय म्हणजे 1, 2 आय म्हणजेच 2, 3 आय म्हणजेच 3. आता 1 2 3 4 हे 4 आय किंवा 1 2 3 4 आणि 5 हे 5 असं लिहिलं जात नाही. हे चुकीचं आहे. फक्त मॅक्झिमम 3 वेळेसच. याच पद्धतीने एक्स सुद्धा मॅक्झिमम 3 वेळेस. एक्स म्हणजे 10, 2 एक्स म्हणजे 20, 3 एक्स म्हणजे 30. हे बरोबर आहे. परंतु जर तुम्ही 4 एक्स लिहिलात तर हे 40. हे पण चुकीचं आहे. असं लिहिलं जात नाही. म्हणजे फक्त 3 वेळेसच लिहिलं जातं आणि ते पण फक्त आय आणि एक्सच. व्ही तर रिपीटेड होतच नाही. म्हणजे व्ही वारंवार वी कांट यूज. म्हणजे व्ही नॉट रिपीटेड. ओनली आय अँड एक्स देज आर रिपीटेड मॅक्झिमम 3 टाइम्स. लक्षात आला दुसरा नियम. यानंतर पाहूया आपण रूल नंबर 3. आणि हे प्रत्येक रूल्स प्रत्येक नियम लिहून ठेवा. कारण जेणेकरून तुम्हाला जर समजा या नोट्स पुन्हा पाहायचे असतील तर तुम्ही नोट्स पाहून सुद्धा अभ्यास करू शकतात. प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघावंच असं काही नाही. परंतु व्हिडिओमध्ये सर्व कन्सेप्ट समजून घ्या. एक वेळेस नाही समजलं तर दुसऱ्या वेळेस व्हिडिओ पहा. अँड देन यू राईट डाऊन द ऑल नोट्स अबाउट धिस व्हिडिओ. नाऊ वी सी द नेक्स्ट रूल नंबर 3. तर रूल नंबर 3 काय आहे हे समजून घेऊयात. रूल नंबर 3. व्हेन आयदर I or V written on the right of the symbol of the bigger number, its value is added to the value of the bigger number. म्हणजेच याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो, आय किंवा व्ही यापैकी चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे. हा शब्द खूप महत्वाचा आहे. उजवीकडे इथं पण दिलेला आहे पहा. ऑन द राईट साइड. उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या किमतीत मिळवली जाते. तर ह्या नियमाचा नेमका अर्थ काय होतो पहा.
तर हे व्ही आहे आणि व्हीची उजवी म्हणजे आपला उजवा हात. उजवा हात जिकडे आहे तिकडे जर आपण हे आय लिहिलं तर याचा अर्थ असा होतो की हे 5 अधिक 1 म्हणजे 6. जर समजा हे व्ही आय आय असं जर लिहिलं आपण तर हे होणार 5 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 7. म्हणजे जर तुम्ही असं लिहिलात व्ही आय आय तर याची किंमत असेल 8. लक्षात आला नियम तुमच्या. हेच एक्सच्या बाबतीमध्ये पण असंच आहे. समजा एक्स आय तर एक्स म्हणजे किती 10 आणि आय म्हणजे किती 1 तर हे होईल 11. हे जर तुम्ही एक्स डबल आय लिहिलं तर हे होईल 12. हेच तुम्ही असं पण लिहू शकतात एक्स व्ही. आता एक्स म्हणजे 10 आणि व्ही म्हणजे 5. तर हे उजवीकडे लिहितोय आपण. सर्व या मोठ्या संख्या आहेत. लक्षात घ्या हे व्ही 5 5 5 किंवा 10 10 ह्या मोठ्या संख्या आहेत आणि याच्या उजवीकडे जे अंक लिहिला जातो तो त्याच्यामध्ये प्लस केला जातो. तर हे होईल 10 अधिक 5 बरोबर 15. आता पहा एक्स एक्स व्ही म्हणजे एक्स आणि एक्स 10 आणि 10 20 आणि हे 5 हे होईल 25. तर या पद्धतीने आपल्याला हे लेखन करता येतं. सपोज दॅट एक्स 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 आय म्हणजे 10 10 10 30 आणि 1 31. त्यानंतर एक्स 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 व्ही 30 10 10 10 30 आणि हे 5 35. तर या पद्धतीने आपण इतर संख्या लिहिण्यासाठी याचा वापर करणार आहोत. तर उजवीकडे लिहिल्यास त्या मोठ्या संख्येमध्ये ती संख्या प्लस करायची आहे. हिअर वी राईट द आय अँड व्ही टू राईट साइड ऑफ द बिगर नंबर. हिअर द बिगर नंबर इज 5 10 30 and right side the bigger number we write I and V that add to the bigger number and write the number. In this way we see the rule number 3. Now we see the rule number 4. यानंतर आपण चौथा नियम पाहूयात. चौथा नियम आहे when I is written on the left of V or X. म्हणजे आता हे जर डावीकडे लिहिलं तर असं म्हटलेलं आहे देन इट्स व्हॅल्यू इज सबट्रॅक्ट फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ द व्ही अँड एक्स. हाऊएव्हर द सिम्बॉल आय इज नॉट रिटन मोर दॅन वन्स बिफोर व्ही अँड एक्स. आणखी याच्यामध्ये महत्त्वाचा नियम असा आहे की हा जो आय सिम्बॉल आहे तो फक्त एकपेक्षा जास्त वेळा लिहिला जात नाही. तर हा संपूर्ण नियम आपण समजून घेऊयात. यापूर्वीच्या तिसऱ्या नियमामध्ये आपण उजवीकडे लिहित होतो, आता आपण डावीकडे लिहिणार आहोत. तर व्ही आय तर हे आय व्ही तर हे व्हीच्या डावीकडे लिहिलेलं आहे. तर डावीकडे असेल राईट म्हणजे लेफ्ट साईडला जर असेल या ठिकाणी ही लेफ्ट साईड आहे व्हीची म्हणजे आपला जिकडे डावा हात असतो ती डावी बाजू. तर या ठिकाणी 5 - 1 याची किंमत असेल 4. त्यानंतर आय एक्स याची किंमत असेल 10 - 1 = 9. त्यानंतर पहा आय एक्स एक्स. आता याची किंमत किती असेल हे आपल्याला समजून घ्यायचंय. तर हे 2x आधी हे लिहिलं जात नाही हे लक्षात ठेवा. ते फक्त व्ही आणि एक्स असेल तरच लिहिलं जातं. त्यामुळे दिस इज रॉंग. आला लक्षात तुमच्या कन्सेप्ट. त्याचबरोबर आणखी एक संकल्पना या ठिकाणी सांगितली आहे व्ही इज ओनली वन्स टाइम. म्हणजे तुम्ही जर असं लिहिलात आय आय आणि व्ही तर तुम्हाला असं वाटेल की 5 मधून 1 वजा करा आणि पुन्हा अजून 1 वजा करा म्हणजे याचं उत्तर 3 येईल. तर दिस इज ऑल्सो रॉंग मेथड. या पद्धतीने हे आपल्याला वापर करायचं नाही. तर पाठीमागे फक्त एक वेळेसच वापर करायचा आहे. एक वेळेस ओनली 1 टाइम्स. तर या पद्धतीने हे 4 रूल संख्या लेखनासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. नोट्स लिहा, नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल. यानंतर आपण समजून घेऊयात काही नंबर्स लिहायचे कसे. तर या ठिकाणी आपण 14 ही संख्या कशी लिहायची हे समजून घेऊयात. तर 14 लिहित असताना आपल्या डोक्यात आलं पाहिजे की 14 म्हणजे 10 अधिक 4. 14 म्हणजे किती आहे 10 अधिक 4. तर या ठिकाणी पहा 10 लिहित असताना 10 साठी x
अधिक 4 साठी काय लिहितो आपण, तर आय व्ही म्हणजे 5च्या आधी 1, म्हणून हा नंबर असा लिहिला जातो XIV. तर हे 14. रोमन संख्येमध्ये 14 यू कॅन रिटेन ॲज धिस वे. 14 इज स्प्लिट इंटू 10 + 4. 10 मीन्स X अँड 4 मीन्स IV. द ॲडिशन ऑफ दॅट XIV. आता हेच आपण 20 साठी पाहूयात. 24. 24 मीन्स 20 + 4. This 20 also you can write 10 + 10 + 4. Here 10 means X, other 10X and 4 means IV. So that use for 24. In Roman numerals you can write as 24 XXIV. Then you learn 19. 19 means 10 + 9. So here 10 means X and 9 means IX because 1 less than 10. 10 पेक्षा 1 कमी. 10 मधून 1 वजा केलं की हे होतं 9 आणि 19. या पद्धतीनं तुम्ही राईट डाऊन करू शकता. म्हणजे तुमचं ज्या ठिकाणी चुकण्याच्या शक्यता आहेत अशा सर्व संकल्पना आपण या ठिकाणी क्लिअर करतोय. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट रोमन न्यूमरल्स अप टू 100. म्हणजे 100 पर्यंतचे रोमन न्यूमरल्स आता कसे लिहायचे हे आपण समजून घेऊयात. तर या ठिकाणी काही संख्याचिन्ह मी तुम्हाला लिहून देणार आहे. प्रत्येक संख्या तुम्हाला लिहायची आहे. तर पहा 1 I 1 I, 2 2 I, 3 3 I, 4 IV, 5 V, 6 VI, 7 VII, 8 VIII. आपण हे 3 टाइम्स I लिहू शकतो, हे माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर 9 ला IX म्हणजे लेस दॅन 10 1 म्हणजेच 10 पेक्षा 1 कमी आहे आणि 10 साठी आपण लिहितो X. यानंतर पाहूया आपण पुढे नेक्स्ट 11 XI, 12 XII, 13 XIII, 14 XIV, 15 XV, 16 XVI, 17 XVII, 18 XVIII and I, 19 XIX and 20 XX. आता हे लिहायला किती सोपं आहे पहा. या ठिकाणी हे जर पाहिलं X 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 कंपल्सरी आलेला आहे. त्यानंतर पहा हे जे तुम्ही पाहतात या बाजूला जे लिहिलेलं आहे टू द राईट साइड, तर हे एक इथलंच दिसतं तुम्हाला. हे 2 म्हणजे हे 2 आहे. हे 3 म्हणजे हे 3 जशाला तसं आहे. हेच 6 इथे लिहिलेलं आहे. 10 आणि 6 16. हे 7 म्हणजे 10 आणि 7 17. हे 8 10 आणि हे 8 18. 9 10 आणि हे 9 19 आणि हे 10 आणि दुसरं एक 10 20. म्हणजे या पुढचं जे आपल्याला टेबल्स लिहायचं आहे किंवा या पुढे जे आपण लिहिणार आहोत ते सुद्धा तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. तर याची पण तुम्हाला एक सोपी आयडिया देतो पहा. आता हे आपल्याला 21 लिहायचं आहे. 22 23 24 25 26 27 28 29 and 30. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे 20 आहे 20 साठी 2x तर राहणार आहेत हे लक्षात ठेवा. 2x 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 फॉर 20 2x 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 and 2x. हे झालं 20 साठी. आता आपण 1 to 10 चा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 1 to 10 चा विचार करायचा आहे. आता 21 21 म्हणजे 20 + 1. तर हे 1 आपण इथं असंच लिहिणार आहोत. 1 2 3
4 5 6 7 8 या ठिकाणी IX लिहायचं आहे आपल्याला IX आणि 30 ला आणखी एक X. तर पहा किती सिंपल आहे हे लिहायला सुद्धा तुम्हाला इतकं सोपं आहे ना रोमन संख्यामध्ये. आपण आणखी एक ओळ आता लिहून घेणार आहोत ते म्हणजे 40 म्हणजे आता 30 झालं. त्यानंतर 31 32 33 34 35 36 37 38 39 अँड 40. तर या ठिकाणी पहा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियम खूप महत्त्वाचे असतात. आता या ठिकाणी 30 अँड 1 आहे तर 30 ला 1 2 3x 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 1 2 3 1 2 3. आता या ठिकाणी 40 आहे पण आपण x हे 4 वेळेस लिहू शकत नाही हे तुम्हाला सांगितलेलं आहे. x हे मॅक्झिमम 3 वेळेस, त्यामुळे आपण 40 ला थोडं पाठीमागे ठेवूयात आपण. तर या ठिकाणी आता 1 2 3 4 5 6 7 8 9. लक्षात आलं तुम्हाला. आता 40 म्हणजे काय तर 50 पेक्षा 10 ने कमी. तर आपण नेक्स्ट पण समजून घेऊयात लगेच. तर या ठिकाणी 41 42 43 44 45 46 47 48 49 अँड 50. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं 50 साठी एक वेगळं चिन्ह वापरलं जातं ते म्हणजेच L. 50 साठी L वापरलं जातं. जसं आपण 10 साठी X वापरलं तसं 50 साठी L. आणि हे जे 40 आहे हे 10 या 50 पेक्षा 10 ने कमी आहे. म्हणजेच हे 50चं जे L आहे ते 50चं L आणि त्याच्यापेक्षा 10 कमी लेस दॅन 10 यू हॅव 40. सो राईट द लेफ्ट साइड X XL. आपण बाजारमध्ये जेव्हा म्हणजे कपडे वगैरे खरेदी करायला जातो बघा तेव्हा आपण म्हणतो XLचा शर्ट पाहिजे. XL म्हणजे काय तर 40 नंबरचा शर्ट. XL म्हणजे 40. 50 ला 10 कमी म्हणजेच 40. आता हे 40 आलेलं आहे तर हे 40 ला XL झालं. तर आता 41 लिहित असताना पुन्हा तुम्ही कसं लिहाल तर हे 40 ला जे लिहिलेलं आहे तेच या ठिकाणी येणार म्हणजेच XL 1 XL 2 म्हणजे 42 XL 1 2 3 43 XL 1 5 XL 5 XL 6 XL 7 XL 8 XL अँड 9. तर या पद्धतीनं हे आपल्याला लिहायचं आहे XL आणि 9 म्हणजेच IX आणि हे झालं 50. तर पहा 50 पर्यंतची उजळणी तुम्हाला लिहायची कशी ही लक्षात आले. आता तुम्हाला L माहीत झालंय तर तुम्ही आता 61 पण लिहू शकतात. तर 61 कसं लिहायचं हे समजून घेऊयात आपण आता. म्हणजे 51 लिहायचं आहे आपल्याला 51. तर त्या पुढची पण उजळणी आपण समजून घेऊयात. हिअर 51 52 53 54 55 56 57 58 59 अँड 60. तर पहा 50 ला आपल्याला माहिती आहे L आणि पुढे आहे 1 L 2 L 3 L 4 L 5 L 6 L 7 L 8 L 9 आणि आता 10 म्हणजे 60 ला कसं लिहायचं तर L आणि X म्हणजे 50 आणि हे X म्हणजे 10 60 होतं. तर या पद्धतीने हे झालं 60. यानंतर पाहूया आपण
नेक्स्ट 61, 62, 63, 64, 65, 67, 68, 69 आणि 17. तर यामध्ये तुम्हाला आता मी स्टार्टिंग लिहून देतो. 60 म्हणजे काय, तर यल एक्स आय, यल एक्स डबल आय, यल एक्स ट्रिपल, यल एक्स आय व्ही, यल एक्स व्ही, यल एक्स व्ही आय, यल एक्स व्ही डबल आय. या ठिकाणी 66 आपलं विसरलेलं आहे, तर हे 66 साठी एक्स, यल एक्स व्ही आय आणि 67 साठी यल एक्स व्ही डबल आय, 68 साठी यल एक्स व्ही ट्रिपल आय, 69 यल एक्स आणि आय एक्स. म्हणजे हे एल एक्स आणि आय एक्स म्हणजे हे झालं 69. आणि 70 साठी पुन्हा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे यल एक्स एक्स. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट. यानंतर आपण समजून घेणार आहोत 80, 71, 71, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79 and 80. तर पहा आता हे लिहित असताना 70 म्हणजेच काय, यल एक्स एक्स आय, 72 म्हणजे यल एक्स एक्स 2 आय, 73 म्हणजे यल एक्स एक्स 1 2 3, यल एक्स एक्स आय व्ही, यल एक्स एक्स व्ही, यल एक्स एक्स व्ही आय, यल एक्स एक्स व्ही आय आय, यल एक्स एक्स व्ही आय 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 ट्रिपल आय, यल एक्स एक्स आणि 9 म्हणजेच आय एक्स आणि 80 म्हणजे यल एक्स एक्स एक्स. तर हे झालं 80. या पद्धतीने लिहिलं जातं 80 म्हणजे हे 50 आणि पुढे 10 10 10 म्हणजेच 80. यानंतर आपण समजून घेऊयात 90 कसं लिहायचं. आता 90 पर्यंत आणि 100 पर्यंत आणखी 20 डिजिट आपल्याला समजून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोणतीही शंका राहणार नाही. आणि हे सर्व तुम्ही न बघता नंतर लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. तर पाहूयात आपण 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89 and 90. त्याचबरोबर लास्ट 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99 and 100. तर या ठिकाणी आता 80 ला काय येणार, तर यल एक्स 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 आय म्हणजेच 50 आणि 10 10 10, 50 आणि 10 10 10 म्हणजे 80 आणि 1. त्यानंतर यल एक्स 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 2, यल एक्स 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 3, यल एक्स 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 4, यल एक्स 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 5, यल एक्स 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 व्ही आय, यल एक्स 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 व्ही डबल आय, यल एक्स 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 व्ही ट्रिपल आय, यल एक्स 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 आणि 9 साठी आय एक्स. त्यानंतर 90 साठी आता पहा, आता या ठिकाणी यल आणि एक्स हे 4 वेळेस तर लिहिता येणार नाही, हे आपण आत्ताच शिकलेलं आहे की एक्स फक्त मॅक्झिमम 3 टाइम्स यू कॅन यूज आय अँड एक्स ओनली 3 टाइम्स. तर त्यानंतर आता आपल्याला 100 साठी काय वापरलं जातं ते पाहावं लागेल. आणि 100 पेक्षा 10 मायनस, तर 100ला आपण सी हे अक्षर वापरतो, सी, आणि सी याच्यापेक्षा 10 ने लहान म्हणजेच एक्स सी. तर हे 100 आणि मायनस 10 म्हणजेच हे 90. तर या ठिकाणी 91ला आता एक्स सी 1, एक्स सी 2 म्हणजे 90 आणि 1, 90 आणि 2, 92, 93, एक्स सी 3 आय, एक्स सी आय व्ही, एक्स सी व्ही, एक्स सी व्ही आय, एक्स सी
VII, XCVIII अँड XC. या ठिकाणी आता 9 साठी आपल्याला IX हे वापरावं लागणार आहे. तर हे 99 आणि त्यानंतर हे 100 साठी आपण वापरलेलं आहे. यानंतर तुम्ही याच पद्धतीने आता 1 ते 100 पर्यंत जी उजळणी लिहिलेली आहे तीच पुढे कंटिन्यू होणार. फक्त आता 101 म्हणजे 101 असेल तर CI मीन्स 100 अँड I. 102 CI म्हणजे पुन्हा 1 2 3 चालू होणार, लक्षात घ्या. आणि त्याच्या आधी फक्त C लागणार. या पद्धतीने तुम्ही 200 पर्यंत लिहू शकतात. जेव्हा 200 येईल 200ला 2 वेळेस C लिहायचंय. CC म्हणजे 100 आणि 100. त्यानंतर 300 साठी जर लिहायचं असेल तुम्हाला 300 साठी तर 3C लिहू शकता. आता 400 साठी आपल्याला काय लिहायचं, 500 साठी काय लिहायचं, 600 साठी काय लिहायचं, 700, 800, 900 आणि 1000. तर हे पण लगेच आपण या ठिकाणी समजून घेऊयात. तर लक्षात घ्या 500 ला D हे अक्षर वापरलं जातं आणि 1000 साठी M. हे सर्व मी तुम्हाला आणखी रिपीट करणार आहे आणि याची हे लक्षात कसं ठेवायचं याची पण तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. तर या ठिकाणी पहा आता 400 साठी D ला किती आहे 500. तर -100 म्हणजेच 400 म्हणजेच CD. D च्या लेफ्ट साईडला आपण C लिहिलेला आहे. या ठिकाणी आता 600 म्हणजे D 500 आणि C पुढे राईट साईडला. इथं लेफ्ट साईडला आहे तर राईट साईडला प्लस करा. 500 आणि 100 600, पुन्हा 500 आणि 200 700, 500 आणि 300 म्हणजे 300 अँड 500 800 अँड 9000 मीन्स म्हणजे 900 मीन्स 1000 ला 100 कमी म्हणजेच CM. M मधून 100 मायनस करायचं लेफ्ट साईडला लिहिल्यामुळे, म्हणून हे 900 साठी आपण CM हे अक्षर वापरतो. तर अशा पद्धतीनं 1000 पर्यंतची उजळणी तुम्ही लिहू शकतात, कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हे रोमन न्यूमरल्स जे आहेत, ज्या रोमन संख्या आहेत, याचा डेली लाईफमध्ये, डेली म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये उपयोग आहे का काय याचा आपल्याला? तर होय. आणि तुम्हाला हे अंक कुठं दिसलेत का आतापर्यंत? लहानपणापासून तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा कुठं तुम्हाला हे रोमन अंक पाहायला मिळतात का? तर अनेक वस्तूवर तुम्हाला हे रोमन संख्येचे अंक मिळतात. सगळ्यात जवळचं उदाहरण म्हणजे तुमच्या घरातील वॉच म्हणजेच घड्याळ. जर तुम्ही पाहत असाल तुमच्या घड्यामध्ये तर घड्याळावर रोमन संख्या असतात. जसं की आपण 12चा जर विचार केला तर 12 साठी आपल्याला माहिती आहे XII हे 12 साठी वापरलं जातं. 3 साठी III, 6 साठी VI आणि 9 साठी IX. तर 1चा जर विचार केला तर 1I, 2 साठी 2I, 3 4 साठी IV, 5 साठी V, 6 साठी हे आहे, 7 साठी VI, 8 साठी VII, 9 साठी आहे, 10 साठी X आणि 11 साठी XI. तर हे तुमच्या घरामध्ये असं घड्याळ तुम्ही पाहिलेलं आहे ज्या घड्याळामध्ये तुम्हाला रोमन संख्येचे अंक पाहायला मिळतात. तर या ठिकाणी घड्याळामध्ये रोमन संख्येचा वापर केला जातो. वेगवेगळ्या वस्तूवर सुद्धा रोमन संख्येचा वापर केला जातो. तर यासारखे घड्याळ तुम्ही पाहिलेले आहेत आणि दैनंदिन जीवनामध्ये घड्याळामध्ये हे रोमन संख्या वापरली जाते किंवा रोमन संख्येची चिन्ह वापरतात. यानंतर पाहूया आपण पुढील भाग की 1000 पर्यंत हे नंबर लक्षात कसे ठेवायचे. रोमन न्यूमरल्स अप टू 1000 आणि त्याची काही ट्रिक आहे का? तर पहा, 1 साठी तुम्हाला माहिती आहे 1 साठी I वापरलं जातं, 5 साठी V, 10 साठी X. हे 3 तर तुम्हाला अगदी चांगले लक्षात आहेत. तर आता आपण विचार करूया की 50, 100, 500 आणि 1000. तर 50 साठी L, 100 साठी C, 500 साठी D आणि 1000 साठी M. म्हणजेच रोमन संख्यामध्ये फक्त हे 1 2 3 4 5 6 आणि 7
एवढी 7च चिन्ह आहे ते लक्षात घ्या. रोमन न्यूमरल्समध्ये आपल्या उजळणीमध्ये जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 असे अंक आहेत आणि याचा वापर करून आपण कितीही संख्या लिहू शकतो. तशा पद्धतीनं रोमन संख्येमध्ये फक्त 1 2 3 4 5 6 आणि 7 हे 7 डिजिट आहेत ओनली, फक्त 7 न्यूमरल्स म्हणजे 7 संख्याचिन्ह रोमन संख्येमध्ये आहेत. रोमन संख्येमध्ये फक्त 7 संख्याचिन्ह वापरली जातात. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं LCDM. तर आपल्या घरामध्ये LCD असते. LCD हे वाक्य तुम्हाला लक्षात राहतं. LCD आणि M म्हणजेच माझा. एवढं एक वाक्य लक्षात ठेवा. एवढं एक वाक्य लक्षात ठेवायचं LCD माझा. त्यामुळे तुमचा क्रम चुकणार नाही. म्हणजे चुकणार नाही म्हणजे काय, जसं 100ला C वापरायचं का D वापरायचं, 500ला L वापरायचं का M वापरायचं, 1000ला C वापरायचं का D वापरायचं, असं तुमचं कन्फ्युजन होणार नाही. LCDM, LCD माझा. L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. LCD माझा. तर या पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. तर ही ट्रिक लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षेसाठी ही सुद्धा अतिशय उपयुक्त ट्रिक आहे. यानंतर आपण समजून घेणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 उदाहरण संग्रह 1. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही उदाहरण संग्रह दिलेला आहे यामध्ये जो पहिला प्रश्न आहे 1 ते 20 संख्या रोमन चिन्हे वापरून लिहा. जो आपला पहिला प्रश्न आहे 1 ते 20 संख्या चिन्हे रोमन संख्या वापरून लिहा. तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे 1 to 20 रोमन संख्येमध्ये लिहायचं आहे. तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकतात कारण तुम्हाला ऑलरेडी 100 पर्यंतची उजळणी शिकवलेली आहे. यानंतर दुसरा प्रश्न जो आहे राईट द फॉलोइंग नंबर युजिंग इंटरनॅशनल नंबर. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे की इंटरनॅशनलमध्ये आता हे याच्यासाठी काय लिहायचं आहे. दुसरा आहे VII, यासाठी तुम्ही काय लिहिणार. तिसरा प्रश्न आहे X, यासाठी काय लिहिणार. चौथा प्रश्न आहे XII आणि I, यासाठी काय लिहाल. पाचवा प्रश्न आहे XIV, यासाठी तुम्ही कोणतं चिन्ह वापराल. त्यानंतर सहावा प्रश्न आहे XVI. सातवा प्रश्न आहे XVII आणि I आणि आठवा प्रश्न आहे IX. तर अतिशय सेकंदामध्ये तुम्ही याचे उत्तर सांगू शकता. तर हे V म्हणजेच 5, त्यानंतर VII म्हणजे हे 7, X साठी 10, X 1 2 3 म्हणजेच 13, XIV म्हणजे 14, XVI म्हणजे 16, XVIII म्हणजेच 18, IX म्हणजेच 9. तर अशा पद्धतीनं हा दुसरा प्रश्न तुमचा पूर्ण झालेला आहे. यानंतर रोमन न्यूमरल्समध्ये काही संख्याचिन्ह कशी लिहितात हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला 3 साठी काय वापरलं जातं हे लिहायचं आहे. त्याचबरोबर रोमन संख्या याला काय म्हणतात. त्यानंतर 6 साठी काय वापरलं जातं हे पण लिहायचं आहे. त्यानंतर XII याला काय म्हणतात. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे 15 आणि शेवटचा आहे XIX, यासाठी काय वापरलं जातं किंवा याला काय म्हणतात. तर हे फिलिंग द ब्लँक करायचं आहे तुम्हाला लक्षात घ्या. तर हे आहे 3, 1 2 3 हे तुम्हाला लक्षात येतं. तर हे आहे 8 EIGHT, 6 म्हणजेच VI, हे आहे 12 TWELVE, 15 म्हणजेच XV आणि हे आहे 19 19. हे जर तुम्ही मराठी माध्यमातून शिकत असाल तर या ठिकाणी तर हे सेमच येणार आहे. फक्त या ठिकाणी 8 च्या ठिकाणी 8 असणार आहे, 8. या ठिकाणी असेल 12 आणि इथं येईल 19. या पद्धतीनं म्हणजे हा तिसरा प्रश्न पण अतिशय सोपा आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 जर आपण पाहिला तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला रोमन मध्ये लिहायच्या आहेत. तर पहिली संख्या आहे 9, दुसरी संख्या आहे 2, तिसरी संख्या आहे 17, चौथी संख्या आहे 4, त्यानंतर पाचवी संख्या आहे 11, सहावी संख्या आहे 18. तर या संख्या रोमन संख्यामध्ये कशा लिहायच्या तर पाहूयात. हे 9 लिहित असताना IX म्हणजे I आणि X, 10 ला 1 कमी, 2 साठी 2 I लिहितो आपण, 17 साठी X VII, 4 साठी IV, 11 साठी XI आणि 18 साठी XVIII. या पद्धतीनं अगदी सेकंदामध्ये तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे. तर त्यामधलं पहिलं जे आहे ते 4 आणि त्यासाठी 1 2 3 4 असं दिलेलं आहे. त्यानंतर आहे 6, यासाठी VI आहे. त्यानंतर आहे 8 XII, त्यानंतर आहे 16 XVI आणि त्यानंतर आहे 15 VVV. तर आपल्याला हे जे सेंटेन्स आहे हे ट्रू आहे का फॉल्स आहे, चूक आहे का बरोबर आहे, हा तक्ता पूर्ण करायचा आहे. लक्षात घ्या. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी आपल्याला ट्रू ऑर फॉल्स. तर या ठिकाणी 4, तर हे 1 1 4 वेळेस आपण लिहित नाही, तर हे असेल रॉंग म्हणजे चूक. तर 6 ला VI हे बरोबर आहे म्हणजेच राईट मीन्स बरोबर. 8 साठी पहा, X च्या पाठीमागे 2 वेळेस आपण I कधीच घेत नाही, फक्त ओनली 1 टाइम्स यू कॅन यूज. सो हिअर दिस इज रॉंग, WRONG रॉंग, चूक. 16 XVI दिस इज करेक्ट मीन्स राईट बरोबर. आता या ठिकाणी 15 साठी VVV, V हे आपण 3 वेळेस वापरत नाहीत, फक्त I आणि Xच 3 वेळेस वापरलं जातं म्हणजे दिस इज रॉंग, चूक आहे. तर आता जे चूक आहे ते बरोबर कसं आहे पाहूयात. तर हे 4 साठी जर तुम्हाला बरोबर लिहायचं असेल तर IV हे वापरायचं आहे. त्यानंतर हे चूक आहे, तर 8 साठी VII हे बरोबर आहे आणि हे चूक आहे, तर या ठिकाणी 15 साठी XV हे बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण टॉपिक पाहिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता यावरील होमवर्क. होमवर्कमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर आपला जो पहिला उदाहरण संग्रह दिलेला आहे आपल्याला प्रॅक्टिस सेट फर्स्ट, तर त्यामधला प्रश्न जशाला तसा लिहायचा आहे, फक्त त्या ठिकाणी संख्या बदलायच्या आहेत. म्हणजे पहिला प्रश्न आता 1 to 20 सांगितलंय तर 1 to 30 लिहा. दुसऱ्या प्रश्नामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या बदलून लिहा तिसऱ्या प्रश्नामध्ये. म्हणजे होमवर्कमध्ये जो स्वाध्याय तुम्हाला करायचा आहे तो प्रॅक्टिस सेट प्रमाणेच तुम्ही स्वतः एक प्रॅक्टिस सेट नवीन लिहायचा आहे आणि हा नवीन प्रॅक्टिस सेट स्वतः सोडवायचा आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला अगदी पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आणि हा व्हिडिओ क्लास किंवा यासारखे पुढील सर्व व्हिडिओ शिकण्यासाठी आजच तुम्ही व्हिडिओ क्लास जॉईन करू शकतात. तर व्हिडिओ क्लास जॉईन करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आहे 8856 046 142 आणि यामध्ये फक्त पाठ्यपुस्तकानुसार अभ्यासक्रम असणार आहे. पाठ्यपुस्तकानुसार म्हणजे संपूर्ण तुमचं टेक्स्ट बुक शिकवलं जाईल. भेटूया लवकरच पुढील जो आपला दुसरा चॅप्टर आहे नंबर वर्क्स यामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.